असताना कशाला बघायचं? तुला तर माहिती का तिला नवरा होता का नाही? एवढा मोठा सिंदूर भरला. हॅलो गाईज, कशा आहात? खूप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर ही जी गोष्ट घडली ती सगळ्यांच्याच घरी घडत असेल, पण माझ्या इथं हप्त्यातनं एकदा तरी घडत असते. काय माहिती काय, कारण की माझ्या बायकोला माझ्याकडे कोणी बघितलेलं आवडत नाही. तर त्या संदर्भात हा ब्लॉग आहे. तर माझ्याकडे कोणतरी बघत होतं वाटतं, मी त्याला नाही बघितलं, पण हिने नक्की बघितलं तिला. त्याच्यावरनं घरामध्ये थोडंसं वेगळं वातावरण झालं, ज्याने की थोडासा कॉमेडी व्हिडिओ पण आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या इथं पण, किंवा तुम्ही लेडीज लोक तुमच्या हजबंडसोबत असं करता का, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि पूर्ण ब्लॉग पहा. कसले व्हिडिओ मग बोल रे, हे का असला आरुष? तू का असला आरुष? तू सांग मला. इथे इथे आरुष, आरुष इथे, आरुष हे आरुष इथे यावणी कपडे घालून येतो अशी नको. हे आरुष इकडे, तू का असला बरं? कुणाला बघतात? कोण म्हणले? का ग? बघितलं मी आता. मी घरात बसले, कसं बघितलं? गाडीवर आता तुमच्या मागं होते ना, तर मी बघितलं. बाय म्हणजे ते लेडीज लोक माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होते. म्हणजे ती येता येता मी पण मागं बसले ना, हा, हा. तर ती तुम्हालाच बघत होती. कुठली बाई? मग तू घरी आल्यानंतर तिला विचारायचं काय वागताय म्हणून? हिने विचारायला पाहिजे ना की बाबा क्या देख रे, क्या देख रे. म्हणजे मी तिला बघत होते. तू विचारायचं ना तिला. मग पहिल्यांदा असं बघितलं ना की बाया असं फार माणसालाच बघत ते. मला बघत होते, मला नाही दिसलं ते. म्हणजे तुमची गाडी चालवल्यानंतर लक्ष होतं. काय माहित तुम्हाला दिसलं की नाही, मी थोडी तुमच्या डोळ्याकडे बघितले. म्हणजे हिचं म्हणणं आहे की त्या बाईनी मला माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. म्हणजे डोळ्यात डोळे नाही, म्हणजे बघायची. तू बोलताना आता मला काय म्हणली? म्हणजे बघायची गरज आहे का माणसाला? कुणी? तिने. पण मी बघितलंय का? तुम्ही नाही बघितलं, तिने का बघितलं? मग तिला विचारायचं होतं ना तू. तेच सांगतो मी तुला. तू विचारला का नाही तिला? तू विचारलं का नाही तिला? जर दिसली ना. कोण होती? दाखव इथं. दिसते नाही का? दिसली. आता शाळा सुटली. दाखव इथे शाळा सुटली. कोण आहे? कोण होती? कोणती? कोणची बाई होती का? गेली असेल ती. मला पण दाखव ना कोण होती, मला बघणारी. बघितली असेल. कुणी? बरंच काय पण सांगते काय. हिचं म्हणणं आहे की मला कोणतरी बघत होतं, बोले ते डोळ्यात डोळे घालून मला बघत होते. हे असले आरोप डोळ्यात नको. डोळे म्हणजे बघणं असं माणसाला, पर पुरुषाला नवरा असताना कशाला बघायचं? तुला तर माहिती का तिला नवरा होता का नाही? एवढा मोठा सिंदूर भरला. आणि ती बाई मला बघत होते ना, सिंदूर भरलेली बाई. बायांना काय काम आहे? मग ती बघतच होती मला, असं म्हणणं आहे. अहो म्हणजे मी काय म्हणलं, चुकून पडणं वेगळी गोष्ट आहे, नजर पडणं, असं नजर पडणं वेगळी गोष्ट आहे, पण कंटिन्यू कंटिन्यू बघत होती. असं फोनवर बोलता बोलता कंटिन्यू बघत होती. असं म्हणजे असं फोनवर बोलता बोलता एकदा बघितलं ठीक आहे ना, हा, असं बघत जाणं म्हणजे बघत होती एवढं वेळ. लय वेळ म्हणजे काय, आपण काय लय वेळ चाललेलो का? आता येताना का इकडं का इथं थांबल्यावर? जाताना. मी नाही बोलले. आणि तू मग घरी आल्यानंतर ही मला बोलून दाखवती की ते बायका तुम्हाला बघत होत्या, नेम करत होत्या. असं थोडे असतं अगं. बायका नव्हती, एकच होती ती बाई. तेच एकटीच येते का? आलती का? रोज येते का इथं? मला दाखव. मला माहिती असेल. तुझ्या दिन एक कानाखाली मला माहिती मला असेल. काय विचारता? मग तू मी सांग. खाली सुद्धा जात नाही. मग आता मला कळली पाहिजे कोण बघत होती मला. आज फक्त काम होतं म्हणून गेले बाहेर. मी बाहेर कधी निघते का? मी काय म्हणतोय, मग मला कळली मी पाहिजे. तरी खाली जाऊन थांबता. अगं मला कळली पाहिजे ना कोण होती ती बघत होती. म्हणजे ती आल्यावर तू दाखव मला उद्या. का दाखवू मी तुम्हाला? आता बघितलं का? मग तू ही सगळ्या साईडनी बोलते. बघितलं का मला मला जर ती पूर्ण? परत दिसली ना, तर मग मी तुम्हाला दाखवू. ती रोज येते परत, म्हणजे उद्या दिसणार ती. अच्छा, मी रोज येते, तुम्हाला माहिती आहे. ही बघा मला शब्दामध्ये गुंडाळायला लागली. तुम्ही तुम्ही चुकीचं म्हणले की ती करते रोज काय? येते. मग रोज शाळेला मुलाला घ्यायला येत असं ना, शाळेला चालती का कशाला आलती आपल्याला काय का मला बघायला चालती? का गल्लीत कोपऱ्यात राहती, कुणाला माहिती? गल्लीत पण राहतात का? आता किती लोक राहतात? मी काय गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत बघायला जाते का कोण राहतं आणि कोण पण तुम्हाला तवच का नाही बोलली मग? मला नाही बोलायची इच्छा झाली. मग घरी आल्यावर कशाला विषय काढला तू? मी असंच बोललं, बाया किती म्हणजे हे झाल्यात. काय झालं? माहिती आहे तुम्हाला काय झालं? चपरेपणा करतात. मला नाही आवडत असं फालतूपणा केलेला. हा ना. ते मग तिला तू तवाच बोलायचं, क्या देख रे मोको, के सोनाला काय क्या असं म्हणायचं ना तिला. आपण तिथं लगेच गेलो हा ना. आणि मला काय वाटलं ती बघल माग, तिने माग नाही बघितलं. मग तू मागं वळून बघत होती का ती? माग वळून कशाला बघू?
मला हाऊस नाही असं कोणाला पण बघत बसायचं. तू भांडाय पाहिजे तिला डायरेक्ट क्या देख रे मुको शेनला काय हमारी मुको. ऐक ना आरुष मम्मीने तवाच बोलायला पाहिजे होतं ना तिला की बाबा क्या देख रे मेरे आरुष. आता एखादी पोरगी तुला बघतीये आता मग हा आणि मग मम्मीने तवाच म्हणलं पाहिजे ना ए क्या देख रे मेरे लडके को. मग तू मला का बोलली घरी येऊन. तुम्ही नवरा आहे ना माझा, त्याला अजून लहान आहे तो. मोठा झाल्यावर मोठं झालं तो त्याचं बघून घेईल. हा ना बघ त्याची बहीण त्याच्यासोबत असणार बघितलं का त्याचं. तर हे अशा पद्धतीनं आमच्या घरात सारखं घडत असतं की कोणी माझ्याकडं बघितलं तरी तिला राग येतो आणि असं हे कवचित कधीतरी घडतं अशा गोष्टी. आणि हे आज तिने बघितलं मला कोणतरी बघितलेलं ते सुद्धा तिला आवडलं नाही. उद्या मला ती दाखवत्या मॅडमला मी विचारतो की तुम्ही काय बघत होते. कुठली मॅडम. म्हणजे ती कोण होती ती. मॅडम काय पप्पा आहे तुझे. प्रिन्सिपल मॅडम. अगं म्हणजे कोण आहे ती बाबा भाभी तिला काय करायचंय सांगतो आपल्याला? मला दाखवच तू आता उद्या. तिने रोज बघितलं मी बघून घेईन. तुम्हाला काय करायचं. आता काय माहिती मला कोण आहे ती रोज बघती का नाही. मग मी तेच म्हणलं मी पण आजच असा पण मी शाळा सुटताना ते शाळा वगैरे सुटल्यावरती मी खाली वगैरे नसतो बरं का. तू बळच काही पण नको हे करू हा. पण दाखव मला ती कोण आहे. मला बघायचंय ती कोण होती. मला इतकं असं हिच्या बोलण्याचा अर्थ असा होता ती तुम्हाला डोळ्यात डोळे घालून बघत होती. काही पण नका बोलो. तू बोलली की स्वतः तोंडनी. म्हणजे असं बघत होती ती मी बघितलं. असं कोण एकदा नजर पडणं वेगळी गोष्ट असते. नजर पडती चुकून. तू बोलायला पाहिजे होतं तिला काय देख रे रे. मग काय गाडी थांबून म्हणू काय काय बघते म्हणून. तू मला थांबव मला म्हणायचं थांबव जरा हिला बघते मी. क्या देख रे मेरे नवरे को. एकदा नाही रोज बघितलं वेगळी गोष्ट आहे ना. तेव्हा बोलता पॉइंट येतो भेट मला बोलायला. आता काय मला तर माहिती ना कोण होती. तू सगळीकडनं ढोल वाजवायला लागली. इकडनं बी आवाज होती तिकडनं. रोज बघितलं तर बोलता येते. चुकून असं नाही परत ती म्हणेल की मी काय तुझ्याच नवऱ्याला बघत होते काय बळच. अच्छा म्हणजे तू आता भांडायची वाट बघ फक्त. ती बाईक ती कोण आहे ना ती मला दाखव. मी तुला सांगतो तिने माझ्याकडे बघितलं की मग तू डायरेक्ट झगडा करायचा. मग तुम्ही काय बघायला थांबणार आहे का मला बघती का नाही म्हणून. वर बघत असत आपल्या घराकडं. वर कशाला बघणार कोण नाही बघत येतं. हा कोण आरुष पण आणतो म्हणते. आवनी तर जाऊ द्या हे मिटून. कोण बघत होती काय माहिती. देखो भाभी तुम हमारे वीडियो देखते रहेंगे तुम एको मत देखो बाबा. तू समजे काय. तो दिसतोय आरुष त्याच्यामध्ये. काय करतोय त्यांनी पायवी वर केले होते पार. कशाला रे. तर जाऊन द्या घे मिटून. जरी तिने बघितलं तरी पण मी नाही बघितलं तिच्याकडं आणि मी असं कोणाकडं बघत नाही. हा ना. हा बघा पप्पा. बोल काहीतरी बोल. काय बघ पप्पा. तिला विश्वास नाही. आवनील तिला विश्वास नाही कळलं का. आवनीला विश्वास नाहीये तुमच्यावर आहे ना. माझा विश्वास नाही. कसली पोरगी तुमची. तर चलो गाईज कमेंट करून असलं काय नको बोलत जाऊन. सगळ्यात बाय बोलतात. मी काय वेगळं नाही केलं. हा का तिला सगळं बोलणार ना मी. मला काय बोलायचं त्या बाबीला बोलायचं होतं ना. मग आपलं बी चुकल्यावर ते आपण बी बोलणार ना तुम्हाला पण. आपलं चुकलंच नाही काय. माझं काय चुकलंय. तुम्हाला कुठं काय बोलले मग तू तो विषय कसा काय काढला घरात. काढायचं गरज असते सांगायची गरज असते. म्हणजे तू धमकी देऊन ठेवते म्हणजे मला तुम्ही बघायचं नाही मी नाहीतर बघा तू माझ्याशी गाठ आहे तुम्हाला असं का. असं नाही. जेव्हा तुम्ही दिसाल तेव्हा मग ते तुमच्यावर येणार. काय जेव्हा तुम्ही असं घावाल तेव्हा काय गावाल म्हणजे मी बघताना वगैरे. हा आपल्याला सवय नाही कोणा बघण्यासारखी म्हणजे असं कशाला कुणाला बघायचंय. हा ना. कशाला बघायचं. कशाला तेच मी म्हणतो बघा कशाला कुणाला बघायचंय. मी कुठं काय म्हणलं. तर जाऊ दे चला. हे वाद वाढत राहतील. तर बाय बाय कर. बाय बाय गाईज. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणे की तुम्हाला आमची नेक्स्ट व्हिडिओ भेटेल. चलो बाय बाय.